खात नाही दादा. महाराज त्या आरशाला 3 तास विचारते, सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसती, डुकरीन. जरासं चांगली दिसत नाही. लय बोलल्यावर राग येतो पोरींना, पण नाही तेवढे झटके देता तुम्ही. अय पोरी हो, तुम्ही माझ्या मैत्रिणी सारखे आहेत. तुमच्या पायाला हात लावून सांगते, तुमच्या बापान लय स्वाभिमान कमावलाय. तुमच्या माईने रक्ताचं दूध करून तुम्हाला पाजलंय. कमीत कमी कत्री रातच्या 12 वाजता उठा. उठा जरा, मायबापाच्या अंथरुणाजवळ जा रे. त्यांचे झिजलेले पाय सुरकुत्या पडल्या चेहरा बघा आणि हात लावून शपथ घ्या, आकाश ठेगणं पडेल इतकी प्रगती करेल, पण तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. काय कमी पडतंय तुम्हाला? खायला भेटतंय, पहिला भेटतंय, 2 दिवसाच्या हौशेपायी मायबापाची इज्जत घालवता लाजा वाटत नाही? आणि किती पोरगी चांगली असू द्या, छत्रपतीच्या कुळात जन्माला आलात तुम्ही. अरे सुलतानची सून नजराणा म्हणून आणली, नजराणा. तरी आमचे राजे म्हणाले, तुमच्यासारखी आमची माय असती ना, आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. कुठेही ती नजर, कुठे गेला ते आचरण? का निस्ता कालवा? तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. तुम्ही मावळे, तुम्ही डोम कावळे. मावळे का तुम्ही? पोरगा असावा कर्तृत्ववान. आणि पोरीला सांगते, माता मावल्या ज्यांच्या आल्या ठीक आहेत, बाया ज्यांच्या पोरी घरी आहेत, पदराला गाठ बांधून एक वाक्याने पोरीला सांगा.